यानंतरची बातमी आहे ती वाशिममधून। वाशिम जिल्ह्यातील वाशिम ते पुसद दरम्यानच्या सापळी फाट्यावर उमरखेड ते शेगाव दरम्यान बस उलटलेली आहे आणि अपघात झालाय। बाईक चालकानं अचानक बाईक आडवी आणल्यानं चालकाचं बसवरचं नियंत्रण सुटलं आणि बस थेट उलटली आणि अपघात झालाय। या बसमध्ये एकूण 37 प्रवासी होते, त्यातील काही प्रवासी जखमी झाल्याची माहिती मिळतेय। याबाबत अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी साजन धाबे यांच्याकडून। साजन, कसा नेमका हा अपघात झाला आणि सध्या काय स्थिती आहे? नक्कीच हिमाली, वाशिम जिल्ह्यातील वाशिम ते पुसद महामार्गावरील सापळी फाट्याजवळ आज एसटी बसचा अपघात झाला आहे। उमरखेडून शेगावकडे जाणारी एसटी बस पलटी झाल्याने काही काळ परिसरात खळबळ उडाली होती। सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही। मिळालेल्या माहितीनुसार बस सापळी फाट्याजवळ पोहोचली असताना एका दुचाकीस्वाराने अचानक बाईक रस्त्यात आडवी आणली। दुचाकीला वाचवण्यासाठी प्रयत्नात चालकाने बसवरील नियंत्रण सुटले आणि बस रस्त्याच्या कडेला पलटी झाली। अपघातावेळी बसमध्ये एकूण 37 प्रवासी होते। घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले आणि काही प्रवाशांना किरकोळ दुखापत झाल्या असून त्यांच्यावर प्राथमिक उपचार करण्यात जवळच्या हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले। सुदैवाने कोणतीही गंभीर जखमी किंवा जीवितहानी झाली नसल्याची माहिती मिळत आहे। अपघातानंतर काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती। संबंधित यंत्रणांकडून पुढील तपास आता सुरू आहे। हिमाली, धन्यवाद साजन, आपण दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल।